लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते नंदिनी पासून. तर आता इथे बघा प्रेक्षक नंदिनी काहीतरी वाचत असते आणि म्हणत असते, आपण आपल्या मुलांना सगळं काही शिकवतो पण तरी सुद्धा ते आपलं ऐकतात कुठे असं म्हणते आता इथे नंदिनी. आणि जीवा सुद्धा हे सगळं ऐकत असतो. माझ्या आईबाबांना खळा येतात पण मला नाही येत असं म्हणते आता इथे ती. सगळं अनुभव शिकत जातं मुलांकडे असं काही नाही असं म्हणते नंदिनी. आणि जीवाला खूप आनंद होत असतो कारण नंदिनी हे सगळं लेटर वाचत असते सगळ्या महिला मंडळी समोर बघा प्रेक्षक हो. आणि जुळणार असतील ना तर गोष्टी आपोआप जुळतातच असं म्हणते नंदिनी. असोत त्यांना राग येत असतोय सगळं ऐकून. म्हणजे अनुश्रीला आणलं तेव्हा तिला अगदी बारीक बारीक केस होते पण आता आता आमच्या दोघींचे केस, डोळ्याचा रंग आणि हसणं सुद्धा इतकं सारखं वाटतं की कोणीही तिला बघून म्हणतं अगदी आईवर गेली हा अनुश्री असं म्हणते आता इथे नंदिनी. परवा ती मला शिकवत होती वेणी कशी घालायची. मी चटकन इशाराने बोलून गेले तिला, हो आता तू शिकव मला. 9 महिने मी तुला पोटात वाढवलंय की तू मला असं म्हणते नंदिनी. दत्तक घ्या. कसलीही किंतु परंतु मनात न ठेवता दत्तक घ्या. दुसऱ्या झाडाची फांदी आपल्या गार्डन मध्ये लावल्यासारखं आहे. मूल दत्तक घेणं म्हणजे असं म्हणते नंदिनी. आणि जेव्हा डोळ्यात अश्रू असतात तर नंदिनी खूप भावूक झालेली असते बघा प्रेक्षक हो. माझ्याकडे जे काही कलम केलेत तिला स्वतःचा कलर तर आहेच पण माझ्याही संस्कारांची छटा आली आहे तिच्यात. तर आता इथे मानेने वगैरे सगळेजण टाळा वाजवतात बघा प्रेक्षक हो. तर आता इथे नंदिनी मिठी मारते त्या बाईला. तर आता इथे नंदिनी काम करत असते तेवढ्यातच आता आशाता येतात आणि म्हणते नंदिनी निघतो आम्ही असं म्हणतात त्या. आजचं सेशन खरंच खूप छान झालंय. हो खरंच खूप छान झालं असं म्हणते चित्रा पण. हो थँक्यू असं म्हणते नंदिनी. आणि असे सेशन्स आपण वरजेवर करत राहू म्हणजे बायकांना त्यांच्या मनातलं बोलायला संधी मिळेल ना असं म्हणते नंदिनी. चल येतो आम्ही असं म्हणते रेखा. तर आता दोघे निघू जातात बघा प्रेक्षक हो बाय म्हणून. नंदिनी मात्र तिथेच हॉलमध्ये थांबलेली असते तर माणिनी येते तिथे. नंदिनी असं म्हणते माणिनी खरंच खूप छान झालं ग सेशन असं म्हणते माणिनी. त्यानिमित्ताने मला खूप गोष्टी कळल्या असं म्हणते माणिनी. हुशार आहेस ग तू आई असं म्हणते नंदिनी. त्या राधिकानी मुलगी दत्तक घेतली आहे हे तुला आधीच माहिती होतं ना असं म्हणते आता इथे मानिनी. छान छान असं म्हणते आता इथे मानिनी. किती छान विचार होते तुझे. असं वाटत होतं की तूच बोलतेस असं म्हणते आता इथे मानिनी. एक विचारू का असं म्हणते आता इथे मानिनी. तू आणि जीवा हा असाच काही विचार करताय दत्तक वगैरे असं म्हणते आता इथे मानिनी. हा म्हणजे असं काही नाही असं म्हणते आता इथे नंदिनी. म्हणजे खूप घाई होईल या सगळ्याला असं म्हणते आता इथे मानिनी. नंदिनी अगं तुमच्या लग्नाला हार्डली महिना सव्वा महिना झालाय असं म्हणते आता इथे मानिनी. तुम्ही ना खूप जास्त विचार करताय आणि घाई करताय असं म्हणते आता इथे मानिनी. आता काव्याने नंबर लावला ना म्हणून तुम्हाला असं वाटतंय असं म्हणते आता इथे मानिनी. जरा थांबा. हे बघ 4-5 वर्ष झाली आणि तरी सुद्धा तुम्हाला बोल झालं नाही तर मग विचार करूया ना त्या गोष्टीचा दत्तक वगैरेचा. आता काही गरज नाही आहे असं म्हणते मानिनी. समजूत काढते आता ती नंदिनीची. तर आता मानिनी निघून जाते तिथून. मात्र नंदिनी तिथे थांबलेली असते तर जीवा येतो तिथे. लगेच मान्य केलंस असं म्हणतो जीवा. मूल दत्तक का नको असं म्हणतो आता इथे जीवा. तर आता इथे नंदिनी काय बोलूच शकत नाही बघा प्रेक्षक हो. तर आता इथे नंदिनी विचारात पडते. तर आता इथे नंदिनी आणि जीवा आपल्या खोलीमध्ये येतात. जीवा म्हणतो नंदिनीला दत्तक मूल का नको. बरं तू विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर मला हेच मिळालं होतं असं म्हणतो आता ते जीवा. आणि मुळात ना मूल दत्तक घेणं हे खूप छान फिलिंग आहे असं म्हणतो जीवा. हो मला माहिती आहे जीवा असं म्हणते नंदिनी. काय नाही आता खाली आईंशी बोलणं झालं आणि त्यांचं म्हणणं ही चुकीचं नाहीच आहे असं म्हणते आता इथे नंदिनी. हे बघा असंही आपल्या लग्नाला आता काही 10-12 वर्ष झालेली नाही आहेत की आपण प्रयत्न करतोय आणि आपल्याला मूल होत नाहीये. उद्या देव ना करो उद्या आपल्याला मूल नाहीच झालं तर मग दत्तक घेण्याचा विचार आपण करू शकतो ना असं म्हणते नंदिनी. आणि तोपर्यंत काय करायचं आपण. आज हा डॉक्टर उद्या तो डॉक्टर हेच करत बसायचं का असं म्हणतो जीवा. हे बघा जीवा असं काय करताय तुम्ही असं म्हणते आता इथे नंदिनी. आपण आपल्या बाजूने प्रयत्न करत राहायचे तसं म्हणते ती. आता आपण दुसऱ्या डॉक्टरांचं ओपिनियन घेतलं पण त्याचे काय रिपोर्ट्स आले आपण पाहिलेत ना असं म्हणते नंदिनी. आणि माझं म्हणणं असं आहे की त्यावरून आपल्याला हेच कळलंय की ते दार आपल्याला परत ठोठवायचं नाही आहे असं म्हणते आता इथे नंदिनी. ओके असं म्हणते ती. हे बघा माझ्या हार्मोनल इम्बॅलन्सच्या गोळ्या सुरू आहेत. मी आता उपास तपास पण सुरू केलेत. शिवाय ट्यूबची सर्जरी करायची की नाही ते सुद्धा मी डॉक्टरांचा सल्ला घेणार आहे आणि त्यांच्याशी बोलणार आहे असं म्हणते नंदिनी. अगं हो पण असं म्हणतो जीवा. हे बघा जीवा तुम्ही नका काळजी करू असं म्हणते आता इथे नंदिनी. आपल्याला बाळ होईल तुम्ही नका काळजी करू असं म्हणते नंदिनी. हे बघा आपल्याला काही करायची गरज नाही आणि आपण अरे म्हणायची नाही असं म्हणते नंदिनी. तुम्हाला का असं वाटतंय असं म्हणते नंदिनी की त्या दोघांना बाळ झालं म्हणजे लगेच आपल्यालाही बाळ व्हायलाच पाहिजे असं म्हणते नंदिनी. जीवा आपल्याला पुढे जायचं आहे पण त्यांच्या पुढे नाही जायचंय असं म्हणते आता इथे नंदिनी. ही काय रेस नाहीये कळतंय का तुम्हाला असं म्हणते नंदिनी जीवाला. तर आता इथे जीवाला आठवतं कसं पार्थ आपल्या खांद्यावर घेऊन आलेला असतो. काव्याला म्हटलेला असतो अरे साखर वाठा रे माझी बायको आई होणार आहे असं म्हणून आलं असतो ना आता इथे पार्थ. ते आता त्याला आठवतं फ्लॅशबॅक मध्ये. तर आता इथे जीवाला खूप त्रास होत असतो ते सगळं आठवण करून आणि तिला रडायला येत असतं. तर आता नंदिनी येते जीवाकडे. जीवा असं म्हणते आता इथे नंदिनी
कसला विचार करताय तुम्ही असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता इथे जीवा म्हणतो एक काम कर, तू दोघांपैकी एक एक बोट चॉईस कर असं म्हणतो आता इथे जीवा, आणि 2 बोट ठेवतो तुझ्या समोर. नक्की कशाबद्दल आहे असं म्हणते आता इथे नंदिनी. तू आधी कर, तर मी सांगतो तुला नंतर असं म्हणतो. प्लीज कर असं म्हणतो आता इथे जीवा. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, नंदिनी आता त्या 2 चॉईसेस मधनं एक चॉईस निवडणार आहे आणि एक बोट निवडणार आहे बघा प्रेक्षक हो. ती तर आता ती एक चॉईस करते आता बोट. तर आता इथे जीवाला खूप भीती वाटते काय चूज केलं हिने म्हणून, आणि त्याला आता त्रास होतो एकदम आणि बसूनच टाकतो तो, कारण त्याला खूप टेन्शन आलेलं असतं. तर आता इथे नंदिनी पण बसते तिच्यासोबत बाजूला. तर आता इथे नंदिनी म्हणते काय झालं, तुम्ही काय ठरवलं होतं त्या बोटाबद्दल असं म्हणते आता इथे नंदिनी. आपण आई बाबा नाही होणार असं असतं त्याच्यामध्ये बघा प्रेक्षक हो. तर आता जीवाला खूप जास्त दुःख झालेला असतो, कारण आता नंदिनीने जे चॉईस केलेलं असतं बोट त्याच्यामध्ये असतं की आई बाबा नाही होणार म्हणून. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, पार्थने काव्याला दाखवलं कुठपर्यंत आलंय टार्गेट असं म्हणतो इथे पार्थ काव्याला, कारण ते अभ्यास करत असते. आला तर असं म्हणते आता काव्या टार्गेट होतंय कम्प्लीट हळूहळू असं म्हणते आता इथे काव्या. मी जवळपास 42 पानांचे नोट्स काढलेत असं म्हणते आता इथे काव्या. अरे वा असं म्हणतो इथे पार्थ. 42 पानं म्हणजे हा असं म्हणतो इथे पार्थ. तर आता इथे काव्या म्हणते हे पेन पण आताच बंद करायचं होतं असं म्हणते आता इथे काव्या. तुमचा पेन मी दूर करू शकतो असं म्हणतो आता इथे पार्थ. तुमचा हा त्रास मी दूर करू शकतो असं म्हणतो आता इथे पार्थ. माझ्याकडून तुमच्यासाठी एक स्पेशल गिफ्ट आहे असं म्हणतो आता इथे पार्थ. तर आता इथे बघा प्रेक्षक पार्थने तिच्यासाठी गिफ्ट आणलेलं असतं. काय असं म्हणते आता इथे काव्या. तर बघा असं म्हणतात इथे पार्थ. तर आता इथे बघा प्रेक्षक काहीतरी असतं गिफ्ट रॅप करून आणलेला असतो तो. तर आता इथे उघडून बघतो तर काय त्याच्यामध्ये एक पेन असतं. तर आता इथे काव्या बघते तर त्याच्यामध्ये फ्युचर IAS काव्या लिहिलेलं असतं. काय लिहिलंय यात असं म्हणते आता इथे काव्या. तर आता इथे पार्थ म्हणतो माझ्या बायकोसाठी फ्युचर IAS काव्या असं म्हणतो आता इथे पार्थ. कारण आता इथे काव्याला खूप शॉक वाटलेलं असतं कसं काही गिफ्ट आहे म्हणून. तर आता इथे काव्या उभारते आणि आता ती मिठी मारते बघा प्रेक्षक पार्थला. थँक्यू असं म्हणते आता इथे काव्या. थँक्यू, भारी आहे गिफ्ट, आवडलं असं म्हणते आता इथे पार्थ. हो मग कसं म्हणते आता इथे काव्या. आयुष्यभर जपून ठेवणार आहे मी असं म्हणते ती. तर आता इथे हसतात दोघेही. ठीक आहे असं म्हणतात इथे पार्थ. तुमचा अभ्यास चालू द्या, मी फ्रेश होऊन येतो असं म्हणतात इथे पार्थ. तर आता इथे पार्थ फ्रेश व्हायला जातो. तर आता इथे काव्या आपला अभ्यास करत असते. तर आता इथे काव्याला परत उलटी आल्यासारखी होत असते. तर आता तिला खूप त्रास व्हायला लागतो. तर आता इथे काव्या म्हणत असते देशमुख अहो प्लीज बाहेर या लवकर, मला खूप मळमळते असं म्हणते काव्या. तर तिला उलटीला येत असतं. तर आलो असं म्हणतो आता इथे पार्थ. प्लीज लवकर बाहेर या ना, खूप उलटी झाल्यासारखं होतंय, लवकर या बाहेर असं म्हणते ती. तर आता इथे उलटी आत जाते. तर आता इथे पार्थ बाथरूममध्ये असतो ना म्हणून ती ओरडत असते त्याला. तर आता इथे परत आता इथे काव्याला उलटीला आल्यासारखं होत असतं. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, काव्या उलटी करून टाकते ते सगळ्या नोट्सवरती. अरे असं म्हणते आता इथे काव्या. पार्थ असं म्हणते आता इथे काव्या. तर आता इथे जीवाला दाखवलंय परत. आपण आई बाबा नाही होणारच म्हणतो आता इथे जीवा, आणि त्याला त्रास व्हायला लागतो. तर आता इथे नंदिनी हसते. तर आता इथे तिला हसायला येतं. तर आता इथे जीवाला काय आवडत नाही ते. जेव्हा काहीही सुरू असतं तुमचं असं म्हणतो आता इथे नंदिनी. तुला हसू येते, मी सिरियस आहे असं म्हणतो जीवा. आय एम सो सॉरी असं म्हणते नंदिनी. आय एम सॉरी मी हसते त्याबद्दल, पण माझं म्हणणं आहे की कशासाठी एवढं पॅनिक होतंय तुम्ही असं म्हणते नंदिनी. एवढं काही झालेलं नाही आहे असं म्हणते आता इथे नंदिनी. अगं मी माणूस आहे असं म्हणतो आता इथे जीवा. एक स्वप्न पाहिलं होतं, तुझं आणि बाळाचं स्वप्न पाहिलं होतं असं म्हणतो आता इथे जीवा. आपलं छान छोटंसं गोंडस बाळ असेल आपलं असं म्हणतात इथे जीवा. घरभर आपल्या बाळाच्या हसण्याचा आवाज असेल, बेबी पावडरचा वास असेल, तो तिथे आपले रंगलेली चर्चा, कथकचे घुंगरू के क्रिकेटची बॅट, तर बाळावर केलेली कविता, ह्या सगळ्या स्वप्नांचा ऑलरेडी पाळणा बांधून बसलोय मी असं म्हणतो आता इथे जीवा. अशीची अंथरूण अंतरली आहे, पण त्यात ठेवायला बाळच नाही माझ्या हातात असं म्हणतो जीवा. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, नंदिनी समजूत काढत असते जीवाची. तर आता इथे नंदिनी म्हणते हे बघा जीवा प्लीज, हे असं हरवून जाऊन काहीच होणार नाही असं म्हणते ती. माहिती आहे मला, हरायचं नाही, लढायचं नाही, होप सोडायचं नाही, सगळं माहिती आहे असं म्हणतो जीवा. तर आता तो काहीतरी दाखवतो तिला. म्हणून गिरवतोय मी असं म्हणतो जीवा. गिरवतोय ना, आम्ही आई बाबा होणार असं लिहून काढलेलं असतं जीवाने बघा प्रेक्षक एका डिक्शनरीमध्ये. पण हे नक्की होणार आहे का असं म्हणतो आता इथे जीवा. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, नंदिनीला पण खूप टेन्शन येतंय सगळं बघून. होणार असं म्हणते आता इथे नंदिनी. असंच होणार असं म्हणते आता नंदिनी. नक्की होणार असं म्हणते ती. हो असं म्हणतो जीवा. मग गुरुजींना आम्ही जेव्हा विचारलं की आमच्या आयुष्यात पाळणा हलेल ना, तेव्हा ते निरुत्तर का झाले असं म्हणतो आता इथे जीवा. आमच्या आयुष्यात पाळणा हलेल ना असं म्हटलेलं असतं ना जीवा, तेव्हा उत्तर द्यायच्या आधीच पार्थ घेऊन आलेला असतो काव्याला, आणि काय उत्तर दिलेलंच नसतं गुरुजींनी. त्यांच्या उत्तरावर आपले संसाराचं उत्तर अवलंबून नाही आहे असं म्हणतो आता इथे नंदिनी. तुम्हाला का कळत नाही असं म्हणते ती. तुम्ही जे काही लिहिलंय अगदी तसंच व्हा, नक्की काळजी करू, फक्त हातपाय मारणं थांबवायचं नाही असं म्हणते ती. हातपायच मारतोय ना मी असं म्हणतो जीवा. थांबवलंय का आतापर्यंत? हातपायच मारतोय, पण सगळं करून ही पत्री निराशच पडते माझ्या असं म्हणतो आता इथे जीवा. काहीच करत नाही आहे पुढे. हे सगळं झालं ना म्हणूनच शेवटी मी मूल दत्तक घेण्याच्या निर्णयापर्यंत पोहोचलो असं म्हणतो जीवा. आता जर का तुला आणि आईला मूल दत्तक घेणं ही जर घाई वाटत असेल तर असं म्हणतो जीवा. तर काय असं म्हणते नंदिनी. तर काय नाही, समजावं मी स्वतःला असं म्हणतो आता जीवा की प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते, वेळ आल्यावर प्रत्येक गोष्ट होते असं म्हणतो आता इथे जीवा. काय की अपेक्षा ठेवू नकोस, कारण अपेक्षा भंग झालं ना
तर खूप त्रास होतो असं म्हणतात इथे जीवा. आणि एकाच घरात राहणाऱ्या आपल्या मोठ्या भावाला जर मूल होत असेल आणि आपल्याला मूल होत नसेल तर नथिंग अगेन्स्ट हिम असं म्हणतो जीवा, सॉरी पण खूप त्रास होईल असं म्हणतो इथे जीवा. प्रचंड त्रास होईल मला असं म्हणतो इथे तो. आणि एक माणूस म्हणून मी ही फिलिंग नाही लपू शकत, ॲटलिस्ट तुझ्या समोर तरी असं म्हणतो इथे जीवा नंदिनीला. तर नंदिनीला खूप वाईट वाटतं. तर आता इथे जीवा बघा प्रेक्षक खूप भाऊक झालेला असतो. तर आता तो आपलं जॅकेट काढतो आणि आता तिथे थो पडतो बघा प्रेक्षक हो. तर आता चादर वगैरे पांघरून झोपतो जीवा, कारण त्याला खूप त्रास झालेला असतो. तर आता नंदिनीला खूप वाईट वाटत असतं, कारण आता जीवाच्या मनामध्ये अशा फिलिंग्स आलेत की पार्थला मूल होतंय आणि आपल्याला नाही म्हणून. तर आता इथे तो झोपलेला असतो आणि आता इथे नंदिनी जाते आणि ती डिक्शनरी घेते. तर आता इथे त्याच्यामध्येच लिहिलेलं असतं आम्ही आई बाबा होणार म्हणून बघा प्रेक्षक हो जीवाने. तर आता इथे खूप जास्त लिहिलेलं असतं त्याने. तर आता इथे पार्थने काव्याला दाखवलंय. तर आता इथे पार्थ साफ करत असतो काव्याचे नोट्स. पार्थ असं म्हणते आता इथे काव्या, आम्ही किती वेळा सांगितलंय तुम्हाला, तुम्ही माझ्यासाठी बाथरूम फ्री ठेवत जा ना असं म्हणते काव्या. तर आता इथे पार्थ म्हणतो सॉरी मी पण गाडीत बसून खूप उशीर प्रवास केला, मला काय मी तेवढं डेंजर प्रकरण आहे असं म्हणतो पार्थ. तुम्ही ठीक आहात ना असं म्हणतो इथे पार्थ. मी ठीक आहे, पण माझ्या सगळ्या नोट्स खराब झाल्या असं म्हणते काव्या. हे काय पुस्तकचं आहे मी असं म्हणतो इथे पार्थ. तर आता इथे सगळे नोट्स खराब होत असतात. काय करताय तुम्ही असं म्हणते आता इथे काव्या. पुस्तक असं म्हणतो अहो पार्थ तुम्ही वेडे आहात का, अहो तुम्ही अर्धे नोट्स भिजल्यामुळे खराब झाल्या होत्या, आता तुमच्या पुसण्याच्या नादात सगळे लेटर्स खराब झाले असं म्हणते ती. जा बाबा तुम्ही असं म्हणते आता इथे काव्या. तर आता पार्थ म्हणतो काव्या ऐका ना, शांत व्हा असं म्हणतो होता काव्याला पार्थ. मी ते पुसण्याचा प्रयत्न करत होतो, शांत व्हा असं म्हणतो इथे पार्थ. काय शांत हो, कशी शांत हो मी असं म्हणते आता इथे काव्या. आले ते कसं झालंय, मी किती कष्टाने नोट्स काढले होते, इतका त्रास होत होता दिवसभर मला, तरी सुद्धा एक जागी बसून मी सगळं लिहून काढलं, कारण मला पुढचे काही महिने त्या नोट्सवर अभ्यास करून काढायचे तसं म्हणते काव्या. छान अक्षरात मी सगळं लिहिलं होतं, सगळं वाया गेलं असं म्हणते आता इथे काव्या. जाऊ देत फेंगून ठेवते असं म्हणते आता इथे काव्या. काय करूया आपण त्याचं, फेकू नका असं म्हणतात इथे पार्थ. काही होणार नाही त्याचं, आता काय करणार आहे असं म्हणते आता इथे काव्या. तुम्ही शांत व्हा, होईल सगळं नीट असं म्हणतो पार्थ. नाही हो, नका सांगू मला काही असं म्हणते आता इथे काव्या. सगळं नीट होईल, सगळं नीट होईल असं म्हणू नका, काही नीट होणार नाही पार्थ. काय ना आता काहीच नीट होत नाहीये, हाच ना प्रॉब्लेम आहे माझा असं म्हणते आता इथे काव्या. नका तुम्ही माझी समजूत काढू प्लीज असं म्हणते काव्या. हे बघा काव्या तुम्ही चिडचिड कमी करा, नाहीतर आपलं होणारं बाळ सुद्धा असं चिडचिड होईल असं म्हणतो आता इथे पार्थ. तर आता इथे काव्या बघते तिच्याकडे. तर आता तो गप्प बसतो बघा प्रेक्षक हो, तोंडावर हात ठेवून. तर आता इथे काव्या खूप रडत असते. तर ती म्हणते तर हेच असं म्हणते आता इथे काव्या. तर त्याच्याकडे बघून तर आता इथे काव्या म्हणते हे बघा पार्थ हो, बाळ होणं ही खूप चांगली गोष्ट आहे असं म्हणते आता इथे काव्या. तर आता ती म्हणते आणि खूप छान एक्सपिरियन्स आहे हा, पण आपल्या बाबतीत असं का होतंय असं म्हणते आता इथे काव्या. बघितलं नाही सगळं काय होऊन बसलंय असं म्हणते आता इथे काव्या. हे बघा काव्या असं म्हणून समजूत काढत असतो आणि आता तिला तो जवळ घेतो बघा प्रेक्षक. तर शांत व्हा असं म्हणत असतो आणि समजूत काढत असतो तो आता इथे काव्याची. शांत व्हा असं म्हणत असतो तो. तर आता तिला परत उलटी येते. तर आता इथे काव्या परत आज ते उलटी करण्यासाठी. तर आता इथे रम्या बसलेली असते बाहेर आणि आता तिला खूप आनंद होतो सगळं बघून. बाळ आईबाबांना जवळ आणतं असं ऐकलं होतं, पण यांचं बाळ मात्र आईबाबांना दूर करूनच राहणार असं म्हणते आता इथे रम्या. आणि हसते ती खूप, तिला हे सगळं बघून आनंद होत असतो आणि बाहेर रूमच्या थांबून हे सगळं बघत असते बघा प्रेक्षक होती. तर आता इथे बघा प्रेक्षक नंदिनी स्वयंपाक करत असते किचनमध्ये. तेवढ्यातच पार्थ येतो. कोण असं म्हणते येतं इथे नंदिनी. पार्थ आलेला असतो. थोड्या रात्री तुम्ही जागे कसं असं म्हणते नंदिनी. नंतर बाळासाठी जागण्याची ट्रेनिंग घेताय का असं म्हणते ती. नाही तसं काही नाही असं म्हणतो पार्थ. मग अशी जेवलो ना, आता भूक लागली, कॉफी हवी का तुम्हाला असं म्हणते नंदिनी. काहीतरी हेल्दी खायचं असं म्हणतो पार्थ. एक मिनिट असं म्हणते आता इथे नंदिनी. फ्रूट बाउल हवाय असं म्हणते आता इथे नंदिनी. धाड बंदुकीच्या गोळ्या घालायला बसवल्या का तुम्हाला इथे असं म्हणतो आता इथे पार्थ. तर आता इथे नंदिनी बघा प्रेक्षक स्वयंपाक करत असते. सॉरी असं म्हणते नंदिनी, मला कळलं काल फुटबॉल बद्दल काय झालं ते सगळं असं म्हणते आता इथे नंदिनी. पार्थ तुम्ही स्वभावाने इतके शांत आहात, याचा टोक कसं काय घातलं तुम्ही असं म्हणते नंदिनी. काय आहे ना नंदिनी, माझ्या शांतपणानं कोणीतरी माझा दुबळेपणा किंवा बावळपणा समजला ना की पार्थ देशमुखचा एक वेगळा रंग दिसतो असं म्हणतात इथे पार्थ. काव्या माझ्यासाठी सर्वस्व आहे असं म्हणतात इथे पार्थ. ते म्हणतात ना की राजाचा जीव त्या पोपटात असतो, तसं माझा जीव काव्यात असं म्हणतात इथे पार्थ. त्यांच्याकडे जर कोणी वाईट नजरेने बघितलं ना, तर मी अक्षरशः जीव घेईन त्या माणसाचा असं म्हणतात इथे पार्थ. पण रम्या तर म्हणत होती असं म्हणतात इथे नंदिनी. रम्या काहीही बोलू देत, ती रम्या मॅनिप्युलेट करतेय काव्याला काही करून. तिला ती पपई खाऊ घालायचीच होती असं म्हणतात इथे पार्थ. पण माहित नाही तिचा प्लॅन काय होता, पण तिचा जो काय प्लॅन होता ना तो साधा सरळ नव्हता एवढंच मला माहिती आहे असं म्हणतात इथे पार्थ. असं म्हणते नंदिनी. सावकाश असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, पार्थ आणि नंदिनी दोघंही जेवायला बसलेले असतात. तर आता इथे बोलत असतात ते काहीतरी. तर आता इथे पार्थ म्हणतो त्या विजयचं काय,
तर आता इथे नंदिनी म्हणते नाही म्हणजे सुरुवातीला नाही पण आता सगळंच ऑट वाटतंय मला त्याच्याबद्दल असं म्हणते नंदिनी. काय ऑट वाटतंय असं म्हणतो इथे पार्थ. अहो म्हणजे ह्याचा बरोबर त्याच वेळी तिथे येणं खटकतंय मला असं म्हणते आता इथे नंदिनी. माझा सुद्धा हाच विचार आहे, आपण सेम विचार करतोय असं म्हणतो इथे पार्थ. असं जर का असेल ना तर मी दोघांना सोडणार नाही असं म्हणतो इथे पार्थ. अहो पार्थ तुम्ही आधी शांत व्हा बरं असं म्हणते नंदिनी. हे बघा असं एकदम तुम्ही आरोप केलेत ना तर मग घरातले सगळेजण तुमच्याकडे पुरावे मागतील असं म्हणते आता नंदिनी. आपल्याला जे काही करायचंय ना ते शांतपणे प्लॅन करून करायला लागणार आहे असं म्हणते आता इथे नंदिनी. सध्या तुम्ही एकच काम करा, रम्याच्या कुठल्याही बोलण्यावर तुम्ही असे लगेच रिॲक्ट होऊ नका असं म्हणते नंदिनी. तुमची वेल विशर म्हणून एवढंच सांगते मी तुम्हाला असं म्हणते नंदिनी. तुम्ही माझ्या ना पक्क्या 3M फ्रेंड्स आहात असं म्हणतो पार्थ आणि राहीन कायम असं म्हणते नंदिनी. बरं एक छोटी रिक्वेस्ट होती असं म्हणते नंदिनी. तुम्ही ना आता शांतपणे जेवा, मी परत येते असं म्हणते नंदिनी. आवरून घेईन नंतर मला जरा यांना काय आमचे हे जरा रुसून बसलेत त्यांना लाडी गोडी लावायला लागणार असं म्हणते नंदिनी. काय झालंय काय रुसायला असं म्हणतात इथे पार्थ. काय झालं नाही ते असं म्हणते नंदिनी. मूल दत्तक घेण्याचा विषय सुरू होता असं म्हणते आता नंदिनी. म्हणजे मला सुद्धा तसंच हवं होतं पण आईंशी बोलणं झालं, आई म्हणतायत ते पण काय चुकीचं नाही आहे असं म्हणते नंदिनी. त्या म्हणाला की तुमच्या लग्नाला काय 8-10 वर्ष झालेली नाहीयेत तर इतक्या घाईत कशाला असं म्हणते आता इथे नंदिनी. थोडं थांबू आणि मग बघू, अगदीच वाटलं तर मूल दत्तकही घेऊ, मला त्यांचं पटलंय पण आमच्या ह्यांनी विषय फारच मनावर घेतलाय असं म्हणते आता नंदिनी. त्यांच्या मनातून जात नाहीये ते. पण खरं सांगू का नंदिनी, काही झाडं लवकर रुजतात, काही झाडं वेळाने भरतात. आपण होप सोडायचं नाही असं म्हणतो पार्थ. तुम्ही दोघांनी होप सोडू नका. काय ना एकाच घरात राहणाऱ्या 2 भावंडांमध्ये एकाला मूत होत असेल आणि दुसऱ्याला होत नसेल तर वाईट वाटणं स्वाभाविक आहे असं म्हणतो पार्थ. अरे सॉरी पण तुम्ही दोघे भाऊ एकदम सेम विचार करताय असं म्हणते आता इथे नंदिनी. सगळं ठीक होईल नंदिनी असं म्हणतो आता इथे पार्थ. तुम्ही दोघे होप सोडू नका. काय होप्स आशा आहे ना ही फुलपाखरासारखी असते, तुम्ही त्याच्या मागे धावलात ना तर ती हुलकावून देते तुम्हाला. तुम्ही आपलं शांत बसून आपली आपली बात भुलवत राहा. कधी येऊन ते तुमच्या हातावर फुलपाखरू बसेल तर मला कळणारही नाही आणि मला खात्री आहे मला लवकरच काका बोलणारी चिमणी या घरात नक्की येईल असं म्हणतो इथे पार्थ. तर आता इथे नंदिनीला खूप आनंद होतो. तर बघा प्रेक्षक वाचा बघ इथे समोर वगैरे रिकाम ते काय ते तर रिकाम ते असं आहे की हा रिपोर्ट पण हेच सांगतोय की माझं आई होणं कठीण आहे म्हणूनच जीवांची 100% खात्री होती असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता इथे माई साबण घेते का असं म्हणून एक बाई येते बघा प्रेक्षक, म्हणजे लहान मुलगी येते आणि तर आता इथे बघते नंदिनी त्या लहान मुलीकडे. तर नंदिनी म्हणते डाग 100% जातील अशी खात्री आहे तुला असं म्हणते नंदिनी. तर आता ती मुलगी म्हणते 100% जातील. खात्री तर कशाचीच नसते असं म्हणते ती. या छोट्या मुलीने खरंच किती मोठी गोष्ट सांगून गेली असं म्हणते नंदिनी. म्हणजे माझे आई होण्याचे चान्सेस अजूनही आहेत असं म्हणते नंदिनी. तर बघा प्रेक्षक रिकॅप सुद्धा इथे संपतो. आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.